आपण पाहतोय माजी अध्यक्ष पोर्टुगल चषक 2024 चं आयोजन उद्या भिवंडी पोर्टुगल क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा वाढदिवस असणार आहे 13 जून आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी आपल्याला पाहायला मिळते 2 दिवसीय स्पर्धा आजपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या पहिल्या दिवसामधील तिसरा सामना आपण सध्या पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष अश्विन ठाकूरपाडा या दोन संघामध्ये नारायण आणि नारायण आणि कोण आहे ते नारायणला कोण आहे तो नारायण नारायण आणि रामदास ही जोडी मैदानामध्ये इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू अडवून फेकी केला जाईल उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावेने नारायण आपलं खातं उघडतोय आणि 2 धावेने अमर स्पोर्ट्स कासने संघाचा देखील अकाउंट ओपन होतोय भगवान फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय ठाकूरपाडा संघाकडून इथे मात्र चांगला चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 2 धावा आव्हान येते तब्बल 48 धावांचा 3 षटकांच्या सामन्यामध्ये भगवान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज नारायण इथे मात्र दिशा बरकडले 5 इशारा वाईट आव्हान त्या धाव वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या सिंगल वाढते धावपलीकडे 3 वर पोहोचते हा चालेल चालेल नाही नाही इथे मात्र फुलटाचवर घेऊन चेंडूला फेकून दिलेलं आहे फुलटाचवर फुल डोल उसळ करताना फलंदाज धावसंख्या 6 ने वाढते नारायणाच्या बॅट मधून उत्तुंग षटकार धावसंख्या 6 ने वाढून होते धावपलीकडे 9 धावा एक धाव फलंदाज पूर्ण करतात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा भगवान सामनाकडे फलंदाज रामदास इथे मात्र फुलटा चेंडू होता प्रयत्न चांगला पाहायला मिळाला क्षेत्रक्षय करून मात्र झेल अवघड होता तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते धावपलकावर 12 धावा धावसंख्या 12 48 या लक्षाचा पाठलाग अमर स्पोर्ट्स कासने संघ करतोय सलामी जोडी मैदानामध्ये नारायण आणि रामदास तर सलामीचं पहिले षटक भगवानच्या रूपाने अचानक ठाकूरपाडा संघाकडून हाताळलं जाते इथे चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे पण कुठल्या प्रकारचं नुकसान झालेलं नाही सेफ लँडिंग होते 2 धावा पूर्ण करतात फलंदाज या 2 धावेने संघाची धावसंख्या 14 पहिल्या षटकाची समाप्ती झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमर स्पोर्ट्स कासने संघाची धावसंख्या झालेली ती धावपलीकडे 14 धावा यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल भद्रावती काल्हेर विरुद्ध मातोश्री चामिंद्रा त्या अगोदर सामना आपल्याला पाहायला मिळेल पुढील सामना जनमन भावले विरुद्ध बीपी स्पोर्ट्स हिताडे ज्यामध्ये भावले संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि हिताडे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे आणि त्यानंतर मात्र कालेर विपक्षी चामिंद्रा हा सामना पाहायला मिळेल दोन जिंकलेल्यांचं चालेल आता हिताडे आणि लागेल भावाले चामिंद्रा आणि कालेर
हा एक आले. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 14 विजेंद्र हातामध्ये गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर सामनाकरी फलंदाज विजेंद्रचा फलंदाज नारायण जो की षटकाच्या मदतीने वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. विजेंद्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार आर पार चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज नारायणच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढून होते धावपलीकडे 18 धावा. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. सुरुवात केली खेळायला यायला लागेल. ये ना टेन्शन घेऊ नको मला. धावसंख्या 18. धावसंख्या 18. इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे अमर स्पोर्ट्स कासने संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र एस्ट्रिक्सने झेल सोडलेला आहे आणि तोपर्यंत फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. फलंदाज धावपात. एका धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. धावसंख्या 19 आणि 19 धावसंख्येवर पहिला फलंदाज अमर स्पोर्ट्स कासने संघाचा रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे रामदास. हे नवीन कोण आहे शरद. शरद न्यू बॅटर शरद. नारायण अजूनही खेळपट्टीवर आहे ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आहे षटकार देखील पाहायला मिळालेला आहे आणि पूर्णपणे मध्यरात्र मात्र या जोडीवर येऊन ठेपलेले आहे. कारण 48 षटकाचा पाठलाग करत आहेत धावसंख्या 19. इथे मात्र सुरेख फटका पिकअप शॉट आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने 23 वर पोहोचते. इथून अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे अमर स्पोर्ट्स कासने संघाला सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र खराब चेंडू पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तिसऱ्या फेरीमध्ये जर संघाला जायचं असेल तर. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डॉफ. झेल मात्र सोडला गेलेला आहे. आणि नक्कीच या क्षेत्ररक्षकाला पाहिल्यानंतर लगानमधील बागाची आठवण ताजी होते. धावसंख्या 28. 28. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 23 धावांची अजून 20 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बरोबर सांगतो ना तू शब्द. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू निघून जाते सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती धावपलीकडे 32 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चं समीकरण. नाना गोंधळे सध्या पाणी घेऊन मैदानाकडे जाताना आपण पाहतोय.
आणि समोरचा संघ मात्र गोंधळताना आपण पाहतोय. नाना गोंधली खेळपट्टीवर पाणी घेऊन जाताना. या चौकारीनं केलं थोडंसं गोंधळात टाकलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पण समीकरण अजूनही आपण पाहतोय ते 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. कैलास जादूगार कुठल्या संघाविरुद्ध धावा डिपेंड केलं तू चॅलेंज घेऊन मॅच काय होती काय होती त्याचा खेळ बघा रे काय ठेवली लोक एक रन दोन रन घालतात काय मॅच होती तिला काय ठेवली हा? यावेळी मात्र पॉइंटच्या वरून चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. चेंडू जोपर्यंत उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. हे 2 धावने पुन्हा एकदा समीकरण बदलेल. धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 34. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता मात्र अमर स्पोर्ट्स कासने संघासमोर. गणेश ठाकरे निर्णायक षटक घातला आपण बघतोय शेवटचं अंतिम षटक. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे. पॉइंट आता मात्र 30 सर्कल मध्ये बोलवण्यात आलेलं आहे. भेट होतोय इष्टरक्षकच्या मागे चेंडू जातोय. तोपर्यंत धावांची लयलूट करताना पाहूया फलंदाज दिसतात का नाही. अखेर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढत्या धावफलकावर 36 धावा. 12 धावांची आवश्यकता आहे. 4-12 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण झालेली आहे. रंगत कायम आहे. मोठं लक्ष होतं मात्र त्या मोठ्या लक्ष्याचा चांगला पाठलाग अमर स्पोर्ट्स कासने संघाकडून देखील केला जातोय. 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 4-12चं समीकरण. इथे प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 2 रन्स कंप्लीट. या 2 धावने संघाची धावसंख्या 38 आणि बरोबर इथून 10 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा 10 का दम दाखवावा लागेल अमर स्पोर्ट्स कासने संघाला. तर गणेश ठाकरे याला पूर्णपणे अनुभव झोकून द्यावा लागेल या सामन्यामध्ये. कारण 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी अमर स्पोर्ट्स कासने संघाला. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मोके पे छक्का. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका पण पडतो फलंदाज शेरतच्या बॅट मधून. क्या बात है. ये मारा शॉलेल मारा मोके पे छक्का. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. म्हणूनच मी उल्लेख केला होता की सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. नाना गोंधली सध्या खुश आहेत या फटक्यावर. कारण सामना पूर्णपणे आता जिवंत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे. गणेश ठाकरे आपण पाहतो एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शरद. शरद हलक्याला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आणि हलक्याने दाखवून देखील दिलेलं आहे. हलक्यात घेऊन चालणार नाही. इथे मात्र स्केअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. क्या बात आहे. नारायण मास्तर देखील किती खुश आहेत पाहूया. बघू शकता आणि सर्वात खुश नाना गोंधली. तर हा सामना जिंकले अखेर अमर स्पोर्ट्स कासने संघाने. अभिनंदन अमर स्पोर्ट्स कासने आणि स्पेशली अभिनंदन नाना गोंधली. हार्ड लक अशोक ठाकूरपाडा हार्ड लक कबीर ठाकरे हार्ड लक गणेश ठाकरे.
तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे ज्याने सलामीला येऊन विजयाची पायाभरणी केली होती, फाउंडेशन चांगलं निर्माण केलं होतं, जो नक्कीच पेशाने व्यवसायाने मास्टर आहे आणि या सामन्यामध्ये देखील मास्टर ठरताना पाहायला मिळतोय. तो मास्टर नारायण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मास्टर नारायण इज मॅन ऑफ द मॅच. नारायण सर सामनावीर. अरे वा वा वा. हे नारायण सरांनाच बसवा का कॉमेंट्रीला. नारायण सर ठरलेत या सामन्याचा सामनावीर आणि नारायण सरांचा आवाज आपण पुढील इनिंग मध्ये ऐकणार आहोत. सांगा बरं. नाही प्रॅक्टिकली त्याला कमी पडल्या आपली बरोबर 3 ओव्हरीमध्ये चांगली अशी फिल्डिंगला काय अंपायर आहे का? कैलासला मागणी काय? मॅन ऑफ द मॅच या अल्पेश ये चलिए हॅलो आणि नारायण सरांना मॅन ऑफ द मॅच देताना वामन दा सुरेख अशी फलंदाजी 20 धावांची नारायण सरांची. हॅलो हॅलो. सर्व क्रिकेट प्रेमींचे या पावसाळी टुर्नामेंट मध्ये श्री शरदजी भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जी टुर्नामेंट ठेवलेली आहे त्या सर्व टुर्नामेंट मधील सामील झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, सर्व खेळाडूंचे, तसेच युट्यूबवर पाहणाऱ्या सर्व क्रिकेट प्रेमींचे मी नारायण पाटील मॅन फ्रॉम अमर स्पोर्ट्स कासने सर्वांचे स्वागत करतो. माझ्या जोडीला आहेत माझे मित्र अल्पेश, अतिशय चोख पद्धतीने स्कोरिंगचं काम करताना, त्यानंतर इथे कॉम्प्युटर माझी टीम आहे, कॅमेरामन आहेत आणि आमचे अंपायर आहेत इकडे सुनील दादा घरत आणि सुरेश दादा घरत. त्याचं माझ्या समोर आहेत एक अष्टपैलू आमचे जादू कैलास जादुई चमत्कार असा आमच्या समोर आहे. इथे एक प्लेयर सर्वांचे क्रिकेट रसिकांचे सर्वांचे मी स्वागत करतो. दरम्यान आता जो सामना होईल तो कुठली टीम आहे? बीबी स्पोर्ट्स इताडे वर्ष जय हनुमान भावाळे या दोघांमध्ये आता जो सामना होईल, सामना 3 षटकांचा राहील कारण पावसाळी आहे, रबर बॉल स्पर्धा आहेत. जेवतात काय ते? शरदाला नाही ना शरदाला सामना 4 ओव्हरचा आहे. ओके, सामना 4 ओव्हरचा राहील. धन्यवाद कैलास जादूगर फिरकीचा. तसेच अतिशय दुसरा सामना जिंकून अतिशय आनंदात असलेली नाना फॅन टीम, भगवान भोईर फॅन टीम, तसेच नरेश वारगडे मला समोर दिसतात. हरकत नाही, चांगला विजय, चांगला खेळ केला दोन्ही संघांनी. ठाकूरपाडा अष्टविनायक ठाकूरपाडा आणि अमर स्पोर्ट कासने. हरकत नाही, जो जिता वही सिकंदर. थोड्याशा चुका झाल्यात, थोड्याशा काही फायदेशीर चुका ठरल्यात दोन्ही संघाच्या दृष्टीने. आणि ओपनिंग भावळे संघाचा 12वा खेळाडू आणि इताडे संघाचा 12वा खेळाडू. नाव आम्हाला माहिती होणार, फक्त विजय दादाला ओळखतो. बऱ्यापैकी माहित आहे याला बोला हो तुम्ही शरद दादा भोईर बर्थडे टुर्नामेंट दरवर्षीप्रमाणे पावसाळी क्रीडा स्पर्धा होतात, रबरी बॉल स्पर्धा होतात. त्याच्या स्पर्धेमध्ये ओपनिंग बॅट्समन नारायण पाटील यांना साथ दिली. शरद हलके अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या विजयाचा पाया रचलाय. जवळपास 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना
सुंदर असे 2 षटकार खेचलेत. 3 चेंडूत 10 धावा आणि विजय खेचून आणला होता शरद हलके यांनी. अप्रतिम फलंदाजी दरम्यान इताडे संघाचे दोन्ही ओपनर बॅट्समन इथे आमच्या समोर आहेत. त्याला स्टार्ट करायचा आहे खेळ. अंपायर बॅटमॅन कोण आहे? मधुकर आहे स्ट्राईकला. मधु भाऊजी आणि जनार्दन नॉन स्ट्राईकला आहे. जरा नावं इथूनच सांगितलं चालेल, हरकत नाही. इथेच बसा. या इकडे या. इताडे प्लेयर्स पावसात भिजू नका. ते धावायचंय. धावण्यात कसोटी लागते तिथे पिचवर. चला सामना सुरू करायचा आहे. सुनील दादा कुठून पण जाऊ दे सर. तर कुठून पण जाऊ दे बॅटला त्याचा आम्हाला काहीच फरक नाही, पण इथे नावं सांगायला होतील ना आपल्याला. नाही. त्याला जा पंच जा ना. पाच आउट केलं मग. जा जेवायला द्या सोडा. वन शॉट नाही. सर्कलला एकच प्लेअर ना बाहेर. किती जण आहे? किती जण आहेत? एक कमी असला ना किती आहेत? 10 आहेत का? 10 फिटिंगला नाही. कंपल्सरी सांगे. बस मग राहतील. एकच बाहेर आहे. 10 प्लेयर असेल फक्त एकच बाहेर प्लेयर ठेवण्यात येईल सर्कलच्या. चला जरा नियम सर्वांना सारखेच आहेत. मगाशी सुद्धा अमर कासने विरुद्ध ज्यावेळी पहिली मॅच झाली न्यू मिलन पायगाव, त्यावेळी 10 प्लेयर होते. एकच प्लेयर बाहेर ठेवला होता. आता पण तसाच नियम लागेल. दरम्यान विजय दादा चालणार. आणि बाहेरील खेळाडू कृपया घेऊ नका. ही कमिटीकडून सूचना आहे मला. दरम्यान मधुकर सामना करेल विजय केणे टू मधुकर. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने ठरकवलाय, परंतु पाण्यामुळे चेंडू अडलाय ना. कदाचित हा पाऊस नसता, पाणी नसता तर कदाचित 100% ही बाउंड्री असते. कारण गॅप मधून चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलला होता मधुकरने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने सुरुवात होते संघाची. दरम्यान तो जनार्दन. पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे ही. थोडीशी सूचना सांगताना सुनील दादा आमचे अंपायर आहेत. विजय दादाला विजय केणे. एक जवळ 54-55 वय वर्ष असा प्लेयर. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, पुन्हा ड्राईव्ह केलाय आणि चेंडू थांबलाय पाण्यामुळे. धन्यवाद, पावसाचे धन्यवाद म्हणायला लागतील हवाले टीमला. कारण जर पाऊस नसता, पाणी साठलेलं नसतं तर कदाचित ह्या दोन्ही चौकार असते. असो, जर तरची गोष्ट आहे. पुढचा चेंडू विजय दादा सामना करेल मधुकर. 4 ओव्हरचा सामना 4 षटकांचा. टॉस चेंडू इथे ओव्हरपिच चेंडू, परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर ऑनच्या दिशेने, मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार. धावसंख्या 6, बिनबाद 6 इताडे संघाची. पुढचा चेंडू होईल विजय दादा, विजय केणे वर्सेस मधुकर. सुंदर शॉट केला होता मिड ऑफच्या दिशेने. चौकार मिळाला होता. धावसंख्या 6, बिनबाद 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम चेंडूची इथे डिलिव्हरी करतोय विजय केणे. अप्रतिम चेंडू टाकतोय. कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव या यंग प्लस म्हातारा म्हणता येणार नाही. यंग प्लस विजय केणे. चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेने. खणखणीत चौकार. पुढचा चेंडू धावसंख्या 4 ने वरती. धावसंख्या होते 10, बिनबाद 10 इताडे संघ. पुढचा चेंडू विजय. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. फीट करतोय अप्रतिम चेंडूची. कमबॅक करतोय विजय केणे. आणि मला वाटतंय इथे ओव्हरची समाप्ती होतोय. आमचे सुनील दादा आणि कैलास जादूगर
कैलास नाईक उर्फ जादूगर म्हणतो अंपायरच्या, कारण हे आवड आहे या प्लेअरला. आपला संघ स्पर्धेत खेळत नाही तरी देखील तो प्लेअर तेवढ्या लांबून जवळपास 5 वर्षी तो प्लेअर इथे आलाय. फिजत आलाय विशेष म्हणजे. गाडी पाऊस चालू होता, गाडीवर फिजत आलाय आणि तो क्रिकेटचा भले खेळायला नाही, भले फिल्डिंगला नाही, भले बॅटिंगला नाही, अंपायरिंग तर करेन. तो पण एक आनंद वेगळा असतो एक. धन्यवाद कैलासजी नाईक. खरंच तुमच्या गेम ऑफ स्पिरिटला माझा सलाम आहे, माझा सॅल्यूट टू यू. पुढचा चेंडू घेऊन स्कोर झाले 10. पहिला षटक 10 धावसंख्या. दुसरं षटक घेऊन येतोय नरेश 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 नरेश. अंदाजे तेच बोलत होतो आज ते. खरं अंदाजे नरेशच बोलत होतो. नरेश तिथे घेऊन सामना करेल जनार्दन. धावसंख्या पहिलं षटक, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10. आणि बघूया आता जनार्दन काय करतो. नरेशला षटकार येईल का, सिक्सर जर पुनरावृत्ती होते का. आणि अप्रतिम चेंडू, ऑफ स्टंपच्या चेंडू बाद चेंडू सोडून जातोय आणि जागते राहूचा पहारा देतोय बॅट्समनला नरेशच्या याच्यातून. अप्रतिम चेंडू, हाफ डिलिव्हरी होती आणि चेंडू जाते भरकन निघून ऑफ स्टंपच्या चेंडूवर. कलेक्ट करतोय किपर, विकेट किपर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि विकेट किपर इथे मिस गाईड होतोय. काय अंपायर येस लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वरती, धावसंख्या होती 11. 11 लॉस ऑफ 0 विकेट. पुढचा चेंडू घेऊन नरेश. 4-5 पावलांचं अंतर, जास्त पावलांचं अंतर घेऊन चालणार नाही, स्लिप होऊ शकतो. पुढचा चेंडू मधुकर सामना करेल. सुंदर चेंडू आणि इथे वाईट बॉलचा इशारा येतोय कैलास कडून. वाईट बॉल. धावसंख्या 1 अवांतर वाईट बॉलने वाढतोय. अवांतर धावसंख्या होते, धावसंख्या 1 ने वर, धावसंख्या होते 12. 12 विदाउट 0 विकेट. पावसाळी स्पर्धा आहे, कोणाला अंदाज चेंडूचा येत नाही. चेंडू कसा पडतोय, काय स्विंग होतोय. पुन्हा एकदा उंचावून मारलेला टोला आणि हा भीम टोला मारलाय मधुकरने. आडव्या बॅटने हाणलाय. धावसंख्या 6 ने फरकन वाढते. आसमानी टोला 6. धावसंख्या होते 18. फरकन धावसंख्या वाढते 6 ने. माननीय शरद दादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या मॅचेस, बऱ्याच जणांचे वाढदिवस आहेत. आमचे देखील मोटरमॅन रेल्वेमध्ये कार्यरत असलेले रामदासजी शेळके यांचा देखील आज 50वा वाढदिवस आहे. आणि आम्हाला आज संध्याकाळी मेजवानी ठेवलेली आहे. अल्पेश, जर यायचं असेल तर तुम्ही सामील होऊ शकता. तोच रिसॉर्ट रिसॉर्ट यांना माहिती आहे. पुढचा चेंडू नरेश. पुन्हा एकदा चेंडू कव्हर ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वरती, धावसंख्या होते 20. बरोबर 20. लॉस ऑफ 0 विकेट. ओपनिंग जोडी खेळतोय मधुकर आणि जनार्दन. जवळपास एकट्याच्या धावा आहेत 17 ते 18 आहेत मधुकरच्या धावा. सुंदर फटका. बघूया झेल होते कव्हरच्या दिशेने, मिड कव्हरच्या दिशेने चेंडू जाते, शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जाते आणि तिथे प्लेअर आमचा स्लिप होतोय. हरकत नाही, जरा काळजी घ्या प्लेअरने. स्लिप होतोय, पाय सरकटला आणि डॅश 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 पुढचं बोलू शकत नाही मी, परंतु धावसंख्या 2 धावा खेळल्या. धावसंख्या 2 ने वाढते. 2 संख्या होते, धावसंख्या होते 22. 22 विदाउट 0 विकेट. इताडे संघ चांगली फलंदाजी करते मधुकर आणि जनार्दन. सुंदर चेंडू. बघूया इथं वाईट बॉलचा इशारा येतोय कैलास कडून. अप्रतिम इथे अंपायरिंगचा नमुना इथे आहे. सुनील दादा आणि कैलास नाईक उर्फ जादूगर. टीम नाही, खेळायला भेटणार नाही माहिती होतं, बॉलिंग करायला भेटणार नाही, फिल्डिंग करायला भेटणार, पण अंपायरिंग करतोय. याला बोलत क्रिकेटची आवड. कैलास धन्यवाद. पुढचा चेंडू नरेश. पुन्हा एकदा उंचावर तरकवलेला चेंडू. माय गॉड, कुठे चेंडू जातोय. षटकार. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 6 ने भरकन वरते. भर 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 धावसंख्या होते 29. 29 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 29. 29 लॉस ऑफ 0 विकेट.
ए पंच, हो पंच, बाहेरचा खेळाडू चालणार नाही. अभिषेक हा बॉलिंग नाही बाहेर तर नाही. कोणचा बाहेरचा खेळाडू जर संघामध्ये असेल त्या खेळाडूला बॉलिंग करता येणार नाही. एक वरती खेळतो सांगा ते. आहे का काय टीम मध्ये नाही खेळला ना तो. ते अभिषेक घेता निताडवाले. नाही नंतर खेळ बघून जा, नंतर तुम्ही घ्या मीटिंगला. त्याला धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 29-29. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावर चिरून निघून जाते सीमा पार झंडादार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते धावपलकर 33 धावा 33-33. सुरेख फटका आपण पाहतो फलंदाज जनार्दनच्या बॅट मधून. जनार्दन दे दनादन. चांगला फटका खेळ विकेट हा चेंडू पाहायला मिळाला होता. शॉर्ट वाईड अँड पनिश. तिसरं षटक मार्गास येईन विनोद याचं स्वागत जनार्दन यांनी चौकाराने केलेलं आहे. पंच चेंडू नसेल तर इथून दिला जाईल. चेंडू इथून दिला जातोय. सुनील म्हात्रे सर चेंडूची मागणी करत आहेत. स्कोरबोर्ड धावसंख्या 33 आपण पाहतोय. 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जनमन भावले विपक्ष बेबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपण पाहणार आहोत जनमन गोवे विरुद्ध 15 कालेर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ नायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. कालेर संघाचा संघ नायक आणि गोवे संघाचा संघ नायक. त्याला काहीच म्हणणं नाही त्याची बाजू. पंचांचा इशारा वाईट आव्हान धावाच्या रूपाने धावसंघामध्ये एका धावीने भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून होती धावपलकर 34 धावा 34. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाचा इशारा तो आपण सुनील म्हात्रे सरांकडून. धावसंख्या सिंगलने पुन्हा एकदा वाढते. धावपलकावर 35 वर पोहोचते. आपण पाहत आहात माजी अध्यक्ष चषक 2024 चे दिमागदार आयोजन. भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फुल टोल उचल करताना फलंदाज चेंडूला फेकून दिल्यास कळण्याच्या सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपलकावर 41-41. मधुकरच्या बॅट मधून हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. 2 चौकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेले आहेत. कोण गेलं ना आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज कडून एका बाजूला मधुकर तर दुसऱ्या बाजूला जनार्दन आणि दे दनादन. वैयक्तिक 31 धावसंख्या मधुकर फलंदाजी करत आहे. इथे मात्र स्वतःला आउट करून घेतलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय. पहिला फलंदाज अखेर बाद होताना बेबी स्पोर्ट्स इताडे या संघाचा. दिसतं ना
हा मग ते आवडत आहे ना. शेवटचा बोल आहे का? या षटकामधला शेवटचा चेंडू मधुकर यांनी बाद नोकरी आपल्या संघासाठी महत्वाचे 31 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. चांगली फलंदाजी सलामीला येऊन त्यांनी केलेली आहे. नेट फलंदाज रोशन खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जनार्दन देखील आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट फॉन रिझन मधून पाहायला मिळाला होता. रोशन वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी सज्ज झालेले आहे. विनोद गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅचच्या टोला हा चेंडू लागलेला आहे, जातो या फायनल रिझन मध्ये एका धावेसाठी. तर एका धावेने या सिंगल या षटकाची देखील समाप्त झालेली आहे. पंचांचा इशारा देखील आलेला आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर बेबी स्पोर्ट्स हितारी संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ते 42 धावा. 42 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. मला फोन केला कोणत्या तरी फोनवर हा गावाला आहे गावाला. त्याचा बायकोचा फोन आहे चालू आहे. हा पाऊस संपला. मी येणार आहे कुठे नावचं विचारलं मी. जयराम जयराम ना जयराम ना हे नरेंद्र जयराम नाही हो जयराम सीताराम सीताराम शेवटचे षटक हाताळण्यासाठी सीताराम आता मात्र सज्ज होतोय. त्याला सामना करण्यापर्यंत रोशन पंचाच्या भूमिकेमध्ये जादू कैलास नाईक आपण पाहतोय. जवळजवळ वाईट चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू पाण्यामध्ये थांबलेला आहे आणि आपण पाहतोय या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचेत होतोय. धावसंख्या सिंगलने घ्या 43-43. आज अमर स्पोर्ट्स कासने संघाचं प्रदर्शन चांगले राहिलेलं आहे. मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी या संघाने केली आहे. अगदी मोठं लक्ष होतं ठाकूरपाडा संघाचं, ते लक्ष देखील सहजरित्या पूर्ण केलं होतं. आणि सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतो बेबी स्पोर्ट्स हिताडे विरुद्ध जनमन भावल या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना जनमन गोवे विरुद्ध भद्रावती कालेर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे केला जात नाही. सोमनाथ विकेट की पंचांच्या मागे जाऊ अगदी पंचांच्या मागे जाऊन नक्कीच त्यांनी शतरक्षण केलं होतं. धावसंख्या 44 डबल 4. आपल्या मैदाना होतं आता सांगू सिंगल रन्स पूर्ण थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे आणि सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45 धावा 45 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. 3च धावा दिल्या 3 बॉल. तिसरं षटक मार्क असतात. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी सीताराम करताना सीताराम अगदी आपलं काम चोखपर्यंत प्रमाणे बजावताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांचा वाटचा इशारा अव्वंत धावेमध्ये संघाची धावसंख्या अव्वंत धावेने संघाची धावसंख्या 46.
शेवटचे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सीताराम तर सामना करेल फलंदाज रोशन. पावलांचा वापर करून हा फटकेला डाऊन द ग्राउंड आणि चेंडू निघून जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. 4 ने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 50 अर्धशतक धावपलीकडे झलकले गेले आहे बीबी स्पोर्ट्स इताडे संघाकडून. 50 धावा पूर्ण झालेले आहेत. चांगली धावसंख्या पाहायला मिळते बीबी स्पोर्ट्स इताडे. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेली आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार षटकार. 10 का दम दाखवताना आपण पाहतोय रोशनची रोशन कामगिरी. धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर अब तक 56 आणि अब तक 56 सारखेच फलंदाजी करताना आपण पाहतोय रोशन हा फलंदाज. या स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील पाहायला मिळते इताडे संघाच्या नावे. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे भावले विपक्षी इताडे या दोन संघामधील सामना आपण पाहत आहोत. यायला मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होता. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. इनिंगची समाप्ती झालेल्या निर्धारित 4 षटकांमध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे संघाने अब तक 56 धावा आपल्याकडे झळकवलेल्या आहेत आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जर्मन भावले या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल जर्मन गोवे आणि पंधरावती कालेर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉस साठी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. गोवे संघाचा संघनायक आणि कालेर संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच पुढील सामना पंधरावती कालेर विपक्ष जर्मन गोवे या दोन संघामध्ये असणार आहे. आले नाही ना कालेर न गोवे इकडे संजयला पेऊ दे पहिले. संजयला पेऊ दे संजय गाडी वाद देऊ नको. सोमनाथ अरे धावते कवरा तू हो हे ना कवरला तुझा परत आत मोराची बाजी बाजी मोरेचा पण त्याचा कामच आहे. संजय पाणी जास्त धावणार हो तुला आवाज देतो तू तिकडे लक्ष मीटिंग घेतो बोलतो कोण मिळले नाही झोपतो चालू नाही चालू मध्ये पण बंद मध्ये पण चालू आहे. पुढील सामना जर्मन गोवे विरुद्ध पंधरावती कालेर या दोन संघामध्ये असणार आहे. तर गोवे संघाचा संघनायक आणि कालेर संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या संयोजन कक्षासमोर रिपोर्ट करायचा आहे. गोवे संघाचा संघनायक आणि कालेर संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच जर्मन गोवे विरुद्ध भद्रावती कालेर या दोन संघामध्ये असणार आहे. भद्रावती कालेर संघाचा संघनायक आणि जर्मन गोवे संघाचा संघनायक.
वेलकम एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील मॅन फ्रॉम गोवे आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. काय आले नाही का गोवे संघाचे इथे आगमन झालंय. वेलकम जॉनमॅन गोवे, वेलकम राजू पाटील. बनवती कालेर संघाचा संघ नाही का तो प्रतिनिधी आपण जर इथे आला असाल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. यानंतरचे सर्व सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे खेळवले जातील वेळे अभावी याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. याने सर्व सामने 3-3 षटकांचे असणार आहेत. बीपी स्पोर्ट्स इताडी संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर 4 षटकामध्ये 56 आणि 57 धावांचं आव्हान जर्मन भावाले संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आगमन होतंय संतोष पाटील यांचं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संतोष पाटील मॅन फ्रॉम गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं दिमागदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. सीताराम दा बॅटबॉल कोण येऊ लक्ष्मण आणि विजय लक्ष्मण आणि विजय ही जोडी मैदानामध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. तर पहिले षटक हाताळण्यासाठी इताडे संघाकडून मधुकर ज्याने फलंदाजीमध्ये 31 धावांचं योगदान दिलं होतं. इथे मात्र इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू रोवलेला आहे डीप पॉइंट रिजन मध्ये. खेळपट्टीवर पाणी साचलेलं आणि परिणाम सुरू आपण पाहतोय. तरी देखील चेंडू जातोय या डीप पॉइंट रिजन मधून सीमापार 4 धावांसाठी चौकार. पहिला चेंडू पहिला दमदार चौकार विजयच्या बॅट मधून. नावामध्ये विजय पाहूया विजय या जन्म भावेल संघाला विजय मिळवून देण्यात चांगली कामगिरी करेल का. आव्हान 57 धावांचं आहे. 57 लक्षाचं पाठलाग जेव्हा भावाल संघ करतोय. मधुकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज विजय. इथे मात्र चेंडू निघून जातोय इष्टरक्षक मध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज मधुकर या चेंडूवर थोडासा आउटफील्ड आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू जोरदार अपील. पंच सहमत नाहीत. अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय. पंचांवर कुठल्या प्रकारचा दबाव आपण क्रिएट करायचा नाही. कैलास नाईक मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तर स्केवलेकचे पंच आपण सुरेश घरत सरांना पाहत आहोत. आमचे ऑफिशियल पंच सुनील म्हात्रे सर सध्या जेवणाचा आस्वाद घेताना. दम बिर्याणी भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे हे एवन जोडे आहे पंचांची जर तालुका क्रिकेटचा विचार केला तर. भाऊ पाटील ऐकता का बघतो तो. सध्या भाऊ पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पंच पॅनल साठी तसेच या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्यासाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 5 57 लक्षाचा पाठलाग करताना पहिले षटक प्रगती पथावर मधुकर हाताळतोय. इथे प्रॉपर टायमिंग साधताना एक धाव फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक चोटी धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. सिंगल संघाची धावसंख्या 6. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने षटकाची देखील समाप्त झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर भावले संघाची धावसंख्या 57 लक्षाचा पाठलाग करताना बिनबाद 6. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू मध्ये इथून 51 धावांची आवश्यकता आहे.
कुठली गाडी आहे कोणी आहे? कोण आहे? इथून जातील ना तुझ्या मागे मला तिथं रस्ता खराब आहे. याची वय किती आहे? फोन नंबर कोणी टाकायला लागले? कोण? तो पोरे. माहित नाही. त्याची वय त्याची किती आहे? म्हणजे मग हे वय किती आहे रे याची? पुलावलं. मधु वय किती आहे? नाही नाही थांबा, कुठला आहे तो? आहे नवीन आहे तो. कुठला आहे तू? नाही थांबा लागू का? थांबा लागू त्याची वय किती आहे? माझं थांबा लागू. पंचाने सामना थांबवायचा आहे. पंच आपण सामना थांबवायचा आहे. तर सामना सुरू होतोय. मधु करता बॉलरचं नाव काय? रिताडकर ना? संजय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घालण्यासाठी आलेला आहे. अरे हे नाही मोठ्यापर्यंत मला धरलं ना बारीपर्यंत. तुम्हाला आता मी म्हणतो आपण जाऊया. ते आता मीटिंगला आहे ना आमच्या. यावेळी मात्र ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न झाला. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 6 धावा. नंतर पण त्यांचे ठेवतो. ऑन साइडला चेंडू खेळलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज विजयाची केली संपुष्टात येते. न्यू बॅटर आता मात्र खेळपट्टीवर जातोय नरेश. तर आहे ना, पाहुल एकच टाइम मध्ये काय संजय पाटील यांचा आगमन, संजय पाटील गेला, हे त्याच्यातच याला. संजय पाटील गोवे. तर संजय पाटील गोवे यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संजयचा टाकायला. हा कोटीमध्ये मग आपल्या पोटीमध्ये 45च पाहिजे ना संजयला बॉलिंग टाकायला. पहिली ओट त्यांनी त्यांना विजयनी घेतली आहे. मधुकडनं गेली. माधव कालीन याला ते दुसरं वर कसे घेते डायरेक्ट. 40 चा दुसरा करेन ना. 40 नाही. इथे मात्र अतिशय सुरेख फटका. मात्र फक्त आणि फक्त दोन्ही संघाला एकच धाव. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावफलक 8. जर्मन गोवे आणि बंदरवली कालेर दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातो टॉस साठी. शेवटचा पुकारा की आपण टॉस साठी यायचा आहे. गोवे संघाचा संघ नायक आणि कालेर संघाचा संघ नायक आणि त्या सामना कमी षटकांचा आणखीन खेळवला जाईल. तर यानंतर सर्व सामने 3-3 षटकांचे आहेत आणि आपण जर जास्त उशीर केला तर कदाचित सामने 2-2 षटकांचे खेळवले जातील. एक पण षटक होऊ शकतं. आणि कदाचित एक एक षटकाचा देखील सामना खेळला जाऊ शकतोय. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. मस्तक पे दस्तक देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डोक्यावरून हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफलकावर 12 धावा. बंडू पाटील यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच तानाजी पाटील मॅन फ्रॉम कालेर यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावफलकावर 13 धावा. वेलकम तानाजी पाटील मॅन फ्रॉम कालेर पत्रवती कालेर संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट तानाजी पाटील म्हटलं तर ऑल इन वन आपण पाहतोय.
तो शिक्षण घे तोच पुढे जाईल असं. एकला त्यांनी बघितलं माझं. मी बघितलं ना व्यवस्थित. हो तुला घाले पेमेंटला मजा आहे बरं. नाही का आपण घेऊया समीर तू मी येता नाही तर दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकाची समाप्तीनंतर 14 धावा फक्त धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. 14 आणि किती बघ ना काय मारले त्या 43 दोन मध्ये 43. दोन षटकांचा खेळ शिल्लक आणि दोन षटकामध्ये तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे इथे मध्ये जनमन भावले संघाला. जनमन भावले संघ जय संपादन करण्यापासून सध्या तरी कोसो दूर आहे. बाला घ्यायचा ना काय नाव आहे ना बलवंत ना नवला नवनाथ उर्फ बाला गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 14 धावा. काही सांगत नाही ते येतात जेवण येवाचा काही कॅप्टन आहे ना इथे स्वतःच्या पॉझिटर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 14 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. आता मात्र जे टार्गेट आहे ते खूप दूर जाताना जनमन भावले संघापासून इताडे संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. इथे मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल क्या बात आहे. स्वतः पडला मात्र चेंडूला पडू दिलं नाही जाऊ दिलं नाही. गोवर हे नाही दोघांचं नाव काय म्हणतो तुझं नाव काय संजय संजय क्या बात आहे ज्याच्या नावामध्ये जय आहे आणि तो पराजय मानायला कधीही तयार नसतोय. जिद्दी खेळाडू पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न लेट का बरं आणि फलंदाज बाद. रनआउट चोरपणे फलंदाज बाद झालेला आहे. लक्ष्मण हा बाद होऊन खेळामध्ये परतताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जर्मन गोवे विरुद्ध भद्रावती काल्हेर या दोन संघामध्ये. यानंतरचे सर्व सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे असणार आहेत. वेळे अभावी याची खेळणारे सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. हे येत आजूर आहे मात्र घ्या सुनील म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते काल्हेर आणि गोवे या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. आमचे ऑफिशियल पंच सुनील म्हात्रे सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. शिवाजी स्विंग अँड मिस चांगला चेंडू. अतिशय चांगले गोलंदाजी नवनाथ याच्या माध्यमातून पाहायला मिळते का आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावाच खर्च केलेल्या आहेत. हो ना हो जाऊ दे लागतो षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर भावले संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते फक्त आणि फक्त 16 धावा. म्हणजे आता फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की 41 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मिशन इज इम्पॉसिबल. चाल इताडे संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आणि मजबूत इराद्यामध्ये देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. जे आपण फलंदाजीमध्ये कामगिरी केली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळालेली आहे. संजय पाटील संजय पाटील यांचं ते आगमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल रन्स कंप्लीट. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. आता मात्र मिशन इम्पॉसिबल आहे कारण 5 चेंडू आणि तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे.
नेक्स्ट मॅच गोवे विपक्ष कालेर. निर्धाव चेंडू. गोव्यावाले उद्या जे होते तुम्ही मस्त 4 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा रोखून चेंडूला डाऊन द ग्राउंड केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय स्ट्रेट लॉंगर मधून सीमापार चौकार. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न जर्मन भावले संघाकडून केला जातोय. कारण बीबी स्पोर्ट्स हिताडे विजयाकडे मार्गक्रमण करताना कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू पराभव मान्य केलेला आहे जर्मन भावले या संघाने. भावले संघाविरुद्ध इताडे संघ मात्र भाव खाऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इताडे संघाचा भाव वधारलेला आहे. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. दोन्ही मॅच केला विचारायच्या पल्ली शॉट चांगला फटका आणि या थर्ड मॅन रिझन मधून हा चौकार. दादा ठीक आहे दोन्ही मग एक करून पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमापार चौकार चौकार. मात्र हा सामना जिंकलेला आहे या तो बेबी स्पोर्ट्स इताडे संघाने. अभिनंदन बेबी स्पोर्ट्स इताडे अँड हार्ड लक जर्मन भावाले. तर टॉस केला जाईल गोवे विपक्ष कालेर. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. मधुकर ठरला या सामन्याचा सामना